नाही नाही म्हणत म्हणत ठाकरेंचे कोकणातले महत्त्वाचे शिलेदार आणि माजी आमदार राजन साळवी वाजत गाजत शिंदेंच्या शिवसेनेत सामील झालेच। पक्षप्रवेशाच्या सोहळ्यात राजन साळवींनी शक्ती प्रदर्शनाची संधी सुद्धा साधून घेतली, तर उदय सामंत आणि किरण सामंत यांनी मात्र परिपक्व राजकारणाची भूमिका बजावली। काय होती पक्षप्रवेश सोहळ्याची वैशिष्ट्य? राजन साळवी शिंदेंकडे आल्यानं कोकणातली रत्नागिरीतली समीकरणं कशी आणि किती बदलतील, जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून। आज कोकणातला राजन साळवी हा ठाण्यावार पुन्हा त्याच्या गुहेमध्ये सामील झालेला आहे। तो पक्ष मला आज मागे टाकून सोडून मला आता नवीन प्रवाहामध्ये यावं लागतंय, त्यामुळे माझ्या डोळ्यामध्ये इतके दुःखाश्रू आहेत। ज्या ज्या ठिकाणी शिंदे साहेबांचे हात बळकट होणार असतील तिथं कुठचंही कॉम्प्रोमाइज करायला उदय सामंत आणि किरण सामंत तयार आहे। किरण सामंत स्वतः राजन साळवींना तिकीट देण्यासाठी आग्रह धरत होते। गेल्या अनेक दिवसांपासून ज्या राजकीय नाट्याचा फक्त ट्रेलर पाहायला मिळत होता, त्याचा अंक अखेर महाराष्ट्राला लाईव्ह पाहायला मिळाला। मंच होता ठाण्यातील आनंदाश्रमाबाहेरचा। प्रमुख कलाकार होते ठाकरेंना जय महाराष्ट्र करून शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेणारे राजापूरचे माजी आमदार राजन साळवी। सहकलाकार होते रत्नागिरीचे सामंत ब्रदर्स। निर्माते होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दिग्दर्शकाच्या भूमिकेत एकनाथ शिंदेंबरोबर भाजपचे पक्षश्रेष्ठी असल्याचं देखील समजतंय। ठाकरेंना जय महाराष्ट्र करताना राजन साळवींच्या एका डोळ्यात दुःखाचे अश्रू होते, तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे अनेक समस्यांचं निरसन होणार असल्यानं दुसऱ्या डोळ्यात आनंदाश्रू होते। आज या ठिकाणी माझ्या डोळ्यामध्ये दोन्ही डोळ्यामध्ये अश्रू आहेत। एका डोळ्यामध्ये भाई दुःखाश्रू आहेत। या संपूर्ण वाटचालीमध्ये सर्वसामान्य कुटुंबातला सदस्य एवढ्या मोठ्या पदावरती पोहोचला आणि तो पक्ष मला आज मागे टाकून सोडून मला आता नवीन प्रवाहामध्ये यावं लागतंय, त्यामुळे माझ्या डोळ्यामध्ये इतके दुःखाश्रू आहेत। आजवर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताना नेत्यांनी उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना विलन ठरवलं, मात्र राजन साळवींनी विलन ठरवलं ते विनायक राऊतांना। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विनायक राऊतला आम्हा सर्व मंडळींनी मतदान करून एकदा दोनदा खासदार बनवलं। त्याच विनायक राऊतनी त्या निवडणुकीमध्ये त्यांच्या जिल्हा प्रमुखांनी विलास साळवींचे पदाधिकाऱ्यांनी त्यावेळेला आमच्या भैयाचं काम केलं। भैयाचं कबूल करेल अशा या पराभवाचं नक्कीच चिवारी लागलेलं आहे आणि म्हणून मग आम्ही शांत होतो आणि म्हणून त्यानंतरच्या काळामध्ये आम्ही ठरवलं की पुन्हा एकदा एक आमचं वाट चुकलेला भाऊ कुटुंबाच्या बाहेर गेला होता, परत भाईंनी कुटुंबामध्ये मला घेतलं, छोट्या भावासारखं प्रेम केलं। ना लोकसभा तोंडावर आहे ना विधानसभा, त्यामुळे स्वतःसाठी काही मागायचा प्रश्नच नव्हता। अखेर राजन साळवींनी कार्यकर्ते आणि समर्थकांसाठी पदर पसरला। भाईंना मी एवढं नम्रपणे सांगेन की मला शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आपल्या मार्गदर्शनाखाली आपल्या आश्रमाने सर्व काही मिळालंय, मला काही नको। मी अत्यंत समाधानी आनंदी आहे। माझ्यासोबत आलेले राजापूर लांजा साखरा मतदारसंघातले माझे सर्व मतदार, माझे शिवसैनिक, माझे पदाधिकारी, त्यांना योग्य ते सन्मान एकदो तो त्यांना अनुषंगाने ते का देता येईल द्यावं। राजन साळवींचं गाऱ्हाणं संपल्यानंतर माईक गेला उदय सामंत यांच्या हातात। राजन साळवींना शिवसेनेत घेण्यासाठी उदय सामंत आणि किरण सामंत यांचा तीव्र विरोध असल्याची चर्चा होती, मात्र शिंदेंचे हात बळकट करण्यासाठी तडजोड करण्याची तयारी आहे असं अनुमोदन देऊन उदय सामंतांनी त्या चर्चेला अप्रत्यक्ष दुजोराच दिला। मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं मी आज आपल्याला शब्द देतो की ज्या ज्या ठिकाणी शिंदे साहेबांची ताकद वाढणार असेल, ज्या ज्या ठिकाणी शिंदे साहेबांचे हात बळकट होणार असतील तिथं कुठचंही कॉम्प्रोमाइज करायला उदय सामंत आणि किरण सामंत तयार आहे। हे जाहीररित्या आज या ठिकाणी मी सांगतो आणि कुठेही विकास कामामध्ये अन्याय होणार नाही, कारण शेवटी आपण कुटुंब म्हणून काम करतो।
सामंतांनी मनापासून तडजोडीची तयारी दाखवलीये असं पक्षप्रवेशाच्या मंचावर तरी दिसत होतं. कारण साळवी समर्थकांच्या गळ्यात दुपट्टा घालताना एकनाथ शिंदे कंटाळले होते. मात्र एकनाथ शिंदेंच्या हातात दुपट्टा देणारे किरण सामंत मात्र अजिबात कंटाळले नव्हते. अगदी घरचा कार्यक्रम असल्याप्रमाणे त्यांची लगबग सुरू होती. साळवी आणि सामंत यांच्यात समेट घडवून आणण्यात यशस्वी ठरलेल्या एकनाथ शिंदेंनी एक मोठा गौप्यस्फोट केला. ते ऐकून उदय आणि किरण सामंत यांना देखील कदाचित आश्चर्य वाटलं असेल. आता पण आमदार झाले असते. हे किरण सारखा मला आणि उदय सामंत सांगत होते त्यांना बोलवा आणि तिकीट द्या. म्हणजे बघा, स्वतः किरणला आमदार होण्याची संधी असताना किरण सामंत स्वतः राजन साळवींना तिकीट देण्यासाठी आग्रह धरत होते. पण ठीक आहे, काही गोष्टी योगायोग लागतो आणि आज तो योग आलाय. आता कोकणातला ठाकरेंचा वाघ आपल्या ताफ्यात आला म्हटल्यावर शिंदेंनी ठाकरेंवर टीका केली नसती तरच नवल. ज्या पक्षाच्या विचारांना वाळवी लागली आहे तिथं कसा राहील राजन साळवी? कसा राहील? कुठेतरी बोर्ड लावला होता काय? बोर्ड कुठल्या तरी लावला होता ना. हा, ज्यांच्या विचारांना लागली वाळवी म्हणून इकडे आले राजन साळवी. ठाकरेंचा निष्ठावान शिवसैनिक असं राजन साळवी छाती ठोकपणे सांगायचे. त्याच जुन्या विधानाचा आधार घेत ठाकरेंसोबत उरलेल्या शिलेदारांनी राजन साळवींवर हल्लाबोल केलाय. ते स्वतःचं झाकून ठेवायचं आणि इतरांचं वाकून पाहायचे ही घाणेरडी आहे. पण ठीक आहे, आता मी त्यांना शुभेच्छा देतो. शेवटी नामुष्कीने का होईना ज्या शिंदे गटामध्ये तुम्हाला जावं लागलंय त्या सामंतांच्या मेहरबानीने काय कॉन्ट्रॅक्ट मिळवा आणि चरितार्थ चालवा. राजन साळवी हे आमचे एकेकाळचे जुने सहकारी आहेत आणि मी सर्वसाधारणपणे जुन्या सहकार्याबद्दल कधीही वेडवाकडं काही बोलत नाही, मी गप्प राहतो. परंतु राजन साळवी नेहमी स्वतःलाच स्वतःची बिरुदं लावून घ्यायचे. एकमेव निष्ठावंत मी, की आता एकमेव निष्ठावंत कोणाला म्हणायचं आणि एकमेव निष्ठावंताची व्याख्या काय हे राजन साळवीच अधिक चांगलं सांगू शकते. लोकसभा निवडणुकीच्या आधी राजन साळवींच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला होता. त्यांची पत्नी, मोठे बंधू, इतर कुटुंबियांची एसीबी मार्फत चौकशीही झाली होती. या पार्श्वभूमीवर साळवींचा पक्षप्रवेश किती महत्त्वाचा होता हे त्यांच्या सुनबाईंच्या प्रतिक्रियेतून दिसून येतं. एसीबीची चौकशी हा कदाचित प्रश्नच नव्हता, पण एक घरामध्ये जे वातावरणामध्ये थोडाफार बदल झाला होता ते आजच्या दिवसापासून नक्की सुधारेल अशी आशा आहे मला. बाबांनी एकच सांगितलं की आपण आपला जो मतदारसंघ आहे, आपला महाराष्ट्र आहे, त्याच्या विकासासाठी आता काहीतरी निर्णय घेणं गरजेचं आहे. शिंदे साहेबांची जी कार्यपद्धती होती त्याच्यावर बाबांचा आधी विश्वास होता, आत्ताही आहे आणि इथून पुढेही पूर्ण विश्वास असणार आहे. कोकण हा कायम शिवसेनेला साथ देणारा भाग. बाळासाहेबांनंतर कोकणानं उद्धव ठाकरेंऐवजी एकनाथ शिंदेंच्या पारड्यात वजन टाकलंय. एकनाथ शिंदेंनी आपली पकड मजबूत केली आहे. राजन साळवींसारखे तळागाळात कनेक्ट असणारे नेते आले तर त्याचा शिंदेंना फायदाच होईल. सामंत बंधूंच्या घोडदौडीची गती कमी करण्यासाठीही साळवींचा उपयोग केला जाऊ शकतो. ऑपरेशन टायगरचा एक टप्पा पार पडलाय. पुढे काय होणार याकडे आपलं लक्ष असेलच. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.